नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत जो काही SYB चा वर्ग आहे. तर त्याच्यामध्ये सेमिस्टर 4 सब्जेक्ट आहे मायनर आणि त्याचा कोर्स कोड आहे ENG291ML. कोर्स टायटल इज इंग्लिश फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स, म्हणजे इंग्रजी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी इंग्रजी. तर प्रिस्क्राईब टेक्स्ट ते कोणतं आहे? तर इंग्लिश फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स, बोर्ड ऑफ एडिटर्स, ओरिएंट ब्लॅक स्वान 2025. क्रेडिट इज 2 थिअरी, म्हणजे 2 क्रेडिट्स आहेत थिअरीचे. टोटल आवर्स किती? 30 आवर्स, 30 तासाची शिकवणी तुम्हाला याच्यामध्ये आहे 2 क्रेडिटच्या कोर्समध्ये. आणि इंटरनल मार्क त्यासाठी 15 आहेत, एक्सटर्नल मार्क 35 आहेत. आणि थेअरीचाच पेपर आहे. आणि युनिट नंबर 1, युनिट नंबर 2 असे 2 आहेत चॅप्टर किंवा युनिट. त्याच्यामध्ये मग व्होकॅब्युलरी तुमची शब्दार्थ आहेत. आणि युनिट नंबर 2मध्ये आहे रायटिंग स्किल. हे तुम्हाला फर्स्ट ह्याच्यामध्ये शब्दार्थ काय असतात, कसे असतात, तर ते आले पाहिजेत. आणि रायटिंग स्किल नंतर ते तुम्हाला मग जे शब्दार्थ पहिल्या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत ते शिकल्याच्या नंतर तुम्ही लिहायला चालू करायचे. त्याच्यामध्ये रायटिंग स्किलमध्ये कोणकोणते कंपोनंट येतात तर ते आपण पुढं शिकणार आहोत. पुढं आहे मग मायनर सब्जेक्ट, पण हा कोर्स कोड त्याच्यानंतर येतो की ENG292MNP, म्हणजे P म्हणजे मायनर्स प्रॅक्टिकल, जे की इंग्लिश फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी असतं. आणि हा सुद्धा 2 क्रेडिटचा प्रॅक्टिकलचा वेगळा विषय आहे. तर त्यासाठी आहे टोटल आवर्स 60, म्हणजे टोटल तुमचं जे सेमिस्टरचं आहे तर ते आहे 90 मार्कचा कोर्स हा मायनरचा. तर इंटरनल मार्क आहेत प्रॅक्टिकलसाठी 15 इंटरनलसाठी, एक्सटर्नलसाठी त्याच्यामध्ये पण 35. मग प्रॅक्टिकल युनिट नंबर 3 आणि 4. बघा बरं, थिअरीसाठी 2 युनिट, फर्स्ट अँड युनिट 2, आणि प्रॅक्टिकलसाठी युनिट 3 आणि युनिट 4. मग प्रॅक्टिकल युनिट 3 मध्ये काय आहे तर प्रॅक्टिकल एक्सरसाइजेस ऑन व्होकॅब्युलरी टॉपिक 1 to 5. म्हणजेच जे काही आपल्याला इथं खाली दिलेलं आहे की थिअरीचा जो पेपर आहे मायनरचा 2 क्रेडिटचा, तो त्याच्यामधला युनिट नंबर फर्स्ट जो काय व्होकॅब्युलरी आहे तर त्यातले 5 सब टॉपिक त्याच्यामध्ये दिलेत. आणि त्या सगळ्यांची एक्झरसाइज म्हणजे आपल्याला त्याच्याखाली म्हणजे टॉपिक खाली जे काही प्रश्न आहेत तर ते सोडवण्याची प्रॅक्टिस करायची. आणि तोच युनिट नंबर 3 मध्ये दिले. आणि ते एक प्रॅक्टिकलच्या स्वरूपात आपल्याला ते घ्यायचे. युनिट नंबर 4 आहे प्रॅक्टिकल कॉम्प्रिहेन्शन पॅसेजेस एक्सरसाइजेस ऑन रायटिंग स्किल टॉपिक 1 to 6. तर काय की जे काही युनिट नंबर 2 आहे रायटिंग स्किल, तर त्याच्यामध्ये जे सब टॉपिक दिलेत तर त्यांचं आपल्याला रायटिंग स्किल शिकायचं आहे. परंतु याच्यामध्ये असं दिलं आहे की आता बाबा MCQ क्वेश्चन्स दिलेले नसतील, तर त्याच्याऐवजी आपल्याला पॅराग्राफ दिला जाईल आणि त्याच्यावरती बेस्ट असे कॉम्प्रिहेन्शनचे क्वेश्चन्स असतील एक्झरसाइज म्हणून. चला तर मग बघूया की थिअरीच्या पेपरला 2 क्रेडिट जे की 30 आवर्ससाठी आहे. 15 आवर्सचे 2 युनिट आहेत. तर त्याच्यामध्ये कोर्स कंटेंट काय आहे तर युनिट नंबर फर्स्ट व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दार्थ, नंबर 1 सिनोनिम्स अँड अँटोनिम्स, क्लोज टेस्ट शब्दार्थ कसे तर विरोधार्थी समानार्थी शब्द, क्लोज टेस्ट. नंतर कन्फ्युज्ड वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन अँड फ्रेझल वर्ब्स. नंतर शब्दसमूहाबद्दल एक वाक्प्रचार. नंतर गोंधळात टाकणारे असे शब्द,
वर्ड फॉर्मेशन कशी होते किंवा शब्दांची बांधणी कशी होते, शब्द कसे तयार होतात. नंतर ॲफेक्सेशन, क्लिपिंग, ब्लेंडिंग, कोलोकेशन अँड कॉइनेज हे प्रकार आहेत की या प्रकारांमधून शब्द हे तयार होतात. जे अक्षर असतात, लेटर्स असतात, अल्फाबेट्स असतात, तर ते त्यांचं एक छोटे छोटे तुकडे आपण ते गोळा करतो आणि योग्य प्रकारे त्याचं जर का आपण अरेंजमेंट केली तर ते त्याचपासून मिनिंगफुल असा वर्ड तयार होतो. तर हेच ते प्रक्रिया आहेत. मग अफेक्सेशन, नंतर क्लिपिंग, ब्लेंडिंग, कोलोकेशन्स अँड कॉइनेज. तर वर्ड फॉर्म ट्रान्सफॉर्मेशन्स, नाऊन टू ॲडजेक्टिव्ह. मग हेच तुम्ही सफिक्सेस आणि प्रिफिक्सेसचा वापर करून मग ते नाऊनचं तुम्ही ॲडजेक्टिव्हमध्ये वर्ब्स टू नाऊन एक्सेट्रा असं करू शकता. म्हणजे शब्दांमध्ये फिरवाफिरवी जी म्हणतो तर ती करू शकतो आपण. नंतर फिफ्थ आहे इडियम्स अँड फ्रेजेस. ज्या म्हणी आणि वाक्प्रचार आहेत तर ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये शिकायचे आहेत. याने होतं काय, तर आपल्याला अशा प्रकारची व्होकॅब्युलरी जर येत असेल तर ते लिखाणामध्ये आपल्या आली तर आपल्याला ग्रामर आणि त्यासोबतच इंग्रजी भाषेचं चांगलं असं प्रभुत्व आहे अशा आपल्या भाषेवर. तर ते आपल्या वापरामध्ये आलं तर पुढल्याला लेखनातून आपल्या समजतं की या व्यक्तीला ग्रामरचं चांगलं नॉलेज आहे, त्यासोबतच त्याला शब्दार्थ, त्यातले म्हणी, वाक्प्रचार, शब्द जोडता येतात, शब्दसमूहाबद्दल शब्द माहितीत, समानार्थी विरोधाचे शब्द माहितीत आणि तो याचा चांगला वापर करून प्रभावी कम्युनिकेशन करू शकतो. रायटिंग युनिट नंबर सेकंड आहे रायटिंग स्किल, म्हणजे लेखन कौशल्य. लेखन कौशल्यामध्ये काय असतं तर कॉमन एरर्स इन इंग्लिश, की काही कॉमन सामान्यपणे अशा गोष्टी असतात की ज्या आपण चुकीच्या पद्धतीने वापरतो. शब्दार्थ म्हणा, शब्द, वाक्य, त्याचे उच्चार म्हणजे प्रोनाऊन्सिएशन्स, काही अशा थोड्याफार काही ना आपण चुका करतो. तर त्या किंवा लिखाणामध्ये जे प्रिपोजिशन्स असतात, टू, अँड, देअर, दिस, देअर फोर, हे जे काही आहेत, दिस दॅट, आपण ते जिथं गरज नाही तिथं पण वापरतो. मग याचा प्रभाव असा होतो की जे एरर्स असतात, जे चुका त्या इंग्लिश वापरण्यामध्ये होतात तर त्या झाल्या नाहीत पाहिजे. आणि तुमचं जे ॲज अ लँग्वेजचा विद्यार्थी म्हणून तुमच्या त्या एरर्स कमीत कमी झाल्या पाहिजेत. कारण का, तर नोबडी इज परफेक्ट. पण जर तुम्ही एक्झाम देताय कोणती, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते एरर्स फाइंड आउट करता आले पाहिजेत. त्यामुळं आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सगळीकडं हा कॉमन एरर्स इन इंग्लिश हे फाइंड आउट करण्यासाठी येतच. त्याच्यामध्ये मग मार्क्स असतात. त्याच्यामुळं आपल्याला आणि त्यासोबतच काही या कॉमन एरर्स इन इंग्लिश फाइंड आउट करण्यासाठी म्हणजे एडिटिंगचे एडिटर म्हणून जॉब असतात. तर हे सुद्धा आपल्याला यातून माहीत पाहिजे. कारण की एक छोटीशी गोष्ट आपल्याला वाटते, पण त्यातून आपल्याला रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो किंवा आपल्याला जॉबसुद्धा मिळू शकतो याच्यामध्ये. प्रूफ रिडिंगला जे पुस्तक छापायला एखादं आलं तर एका पुस्तकाचे पेज गणिक, म्हणजे जेवढे पेज तेवढे रुपये आपल्याला त्याचे पैसे मिळतात. 4, 5, 10 रुपये असे एका पेजला कॉमन एरर्स फाइंड आउट करायला त्यातला आपल्याला पैसे मिळतात. नंतर म्हणजे यातून सुद्धा जॉब आहेत. तर त्यामुळं आपल्याला हे माहीत पाहिजे आणि हे आपल्याकडं स्किल आलं पाहिजे आणि त्या सब्जेक्टचं किंवा इंग्लिशचं ग्रामरचं प्रॉपर असं नॉलेज पाहिजे. आणि हे स्किल जर आलं तर आपण त्या जॉबसाठी
प्रेफर करू शकतो. नंतर पंक्च्युएशन्स, पंक्च्युएशन्स विरामचिन्हे म्हणतात आपण मराठीमध्ये, अँड कॅपिटल लेटर्स, जम्बल्ड सेंटेन्सेस, पॅराजम्बल्स, पॅराकम्प्लिशन एक्सेट्रा, प्रिसाइज रायटिंग, नोट मेकिंग. ही सुद्धा एक कौशल्य आहे जे की तुम्हाला जे काही मांडायचे तर ते कमीत कमी शब्दामध्ये मांडायचं. नोट मेकिंग करण्यासाठी जर का एखादं पुस्तक आपण वाचले तर त्यातून किंवा एखादा प्रसंग घडलेला त्याचा चौथा टॉपिक आहे की ते रिपोर्ट लिहायचा. तो पास्ट टेन्समध्ये असतो की घडून गेलेली घटना, तो त्याचा रिपोर्ट व्यवस्थित लिहायचा. आणि प्रिसाइज रायटिंगमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतात, परंतु आपल्याला ती जास्तीत जास्त न लिहिता, कारण की कमीत कमी शब्दामध्ये आणि चांगल्या प्रभावीपणे लिहिलं तर आपल्याला ती लवकर ग्रॅस्प पण होतं आणि आपण आपल्या शब्दामध्ये नोट्स मेकिंग करायलाच पाहिजे. मग पॅराग्राफ रायटिंग आणि इसे रायटिंग. पॅराग्राफ रायटिंगमध्ये होतं काय, तर पॅराग्राफ रायटिंग हे सेंटेन्सला सेंटेन्स, वर्डला वर्ड जोडत गेले पाहिजे, त्याची लिंक आपल्याला बसवता आली पाहिजे. आणि प्रॉपर जे आपण शिकणार आहोत की क्लिपिंग, ब्लेंडिंग, कोलोकेशन्स अँड कॉइनेज, नंतर इडियम फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनोनिम अँटोनिम, हे शब्द आपण वापरून प्रभावीपणे एक पॅराग्राफ रायटिंग करू शकतो. आणि पॅराग्राफ रायटिंगचं एक्सटेन्शन म्हणजेच इसे रायटिंग, म्हणजे आपण जास्त पॅराग्राफ लिहिणं, म्हणजे निबंधाच्या याच्यामध्ये. तर त्यामुळे तो जास्त पॅराग्राफ जर लिहित गेलो तर आपण विथ द लिंक, तर तो इसे आपला बनतो. नंतर आहे ॲप्लिकेशन लेटर. त्यासाठी एक फॉर्मॅट असतो आणि त्या फॉर्मॅटमध्ये ॲप्लिकेशन लेटर आपल्याला लिहावं लागतं. मग ते रूल्स काय, गाईडलाईन्स कशा असतात की लेटर कसं लिहिलं पाहिजे, टू, फ्रॉम, रिस्पेक्टेड सर, नंतर सब्जेक्ट, रेफरन्स, नंतर बॉडी ऑफ द लेटर, आणि युअर्स फेथफुली, मग युअर साईन अँड नेम, हे आपल्याला समजलं पाहिजे. नंतर प्रॅक्टिकल टू क्रेडिट 60 आवर्स कोर्स आहे, तर त्याच्यामध्ये युनिट नंबर 3 एक्झरसाइजेस ऑन वोकॅब्युलरी, एक्झरसाइजेस ऑन युनिट 1, वोकॅब्युलरी युनिट टॉपिक 1st to 5th, the exercises based on the nature of the questions in various competitive examinations. आता हे सुद्धा त्यांनी पर्टिक्युलरली मेन्शन करून सांगितलं की तुम्ही फाइंड आउट करा की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये ह्या प्रकारचे प्रश्न की वरील दिलेले टॉपिक जे आहेत युनिट नंबर 3मध्ये व्होकॅब्युलरीमध्ये, तर असे तुम्ही फाइंड आउट करा सॅम्पल्स, आणि त्यातून मग तर ती एक्झरसाइज त्या प्रकारची घ्या, कारण की आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करायची. तसंच युनिट नंबर 4 आहे एक्झरसाइजेस ऑन रायटिंग स्किल्स, कॉम्प्रिहेन्शन,